नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंटमध्ये। ताई, काही केलं तरी आमच्या ब्लाऊजचं शोल्डर उतरतं किंवा मागील भाग हा पुढच्या बाजूला येतो, म्हणजे मागचं शोल्डर हे पुढच्या बाजूला येतो किंवा ब्लाऊज असा हा अंगाला व्यवस्थित चिपकून बसत नाही किंवा आर्महोलमध्ये चुन्या किंवा गुड्या वगैरे येतात। असा जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। म्हणजे कटिंग करताना सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण आज अशा काही ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला शिलाई करताना त्या ट्रिक वापरायच्या आहेत आणि त्यामुळे तुमचा ब्लाऊज हा असा परफेक्ट असा बसणार आहे, फिटिंगला सुद्धा किंवा शोल्डर उतरणार नाही, त्याचबरोबर आर्महोल मध्ये किंवा हिला कुठेही चून गुडी वगैरे येणार नाही आणि विशेष म्हणजे मागील भाग हा पुढच्या बाजूला येणार नाही। म्हणजे जे मागचं शोल्डर असतं ना ते बऱ्याच जणांचं पुढे असतं। आता इथं जर बघणार तुम्ही एकदम मध्यभागी बरोबर शोल्डर आलेला आहे, असं होत नाही, बऱ्याच जणांना ते शोल्डर पुढच्या बाजूला येतं। अशा काही समस्या तुम्हाला असतील तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। तर हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि या ट्रिक आणि टिप्स सर्व माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, इथे मी काय केलेलं आहे, ब्लाउज पीस आणि अस्तर जोडून घेतलेला आहे। हा कटोरीचा पार्ट, हा आहे साइड पार्ट, हे दोनही साइड पार्ट जोडून घेतले। खालच्या बाजूला योगपट्टी, हा पाठीमागचा भाग आणि ही आहे बाही। हे सर्व पार्ट मी अगदी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जोडून घेतले आणि या ब्लाऊजची कटिंग ही तयार कटोरीच्या 36 साइजच्या पेपर पॅटर्न वरून केलेली आहे। पेपर पॅटर्न वरून ब्लाऊजची कटिंग करणं अगदी सोपं आहे। तुम्हाला सुद्धा असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा। त्यासोबतच आपल्याकडे कटोरी, प्रिन्सेस, फोर टक्स, बोटनेक असे सर्व प्रकारचे सर्व साइजचे पेपर पॅटर्न आहेत। तुम्हाला पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा। आता बघा, ही कटोरी आणि साइड पार्ट आपण जोडून घेणार आहोत। त्याआधी चेक करायचं की कटोरी ही साइड पार्टपेक्षा एक्स्ट्रा आहे का। तर मी इथं चेक केलं, कटोरी ही साइड पार्टपेक्षा एक्स्ट्रा आहे, म्हणजे जर जास्त असली तर ती शिलाई करताना कमी पडत नाही। आता कटोरीची शिलाई आपण खालच्या बाजूने करणार आहोत। अशा पद्धतीने कटोरी आणि साइड पार्ट एकमेकांवर ठेवून घेतले। मला बऱ्याच वेळेला असा प्रश्न विचारला जातो, ताई शिलाई मार्जिन अर्धा इंच घ्यायचं का? तर नाही, टेपच्या 3 रेषा इतपत आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं असतं। आता इथं हा कटोरी आणि साइड पार्ट शिलाई करून झाला। पुढच्या बाजूला हे जे कापड आहे, म्हणजे हा कोना निघालेला आहे, तो मी कट करून घेतला। त्यानंतर आपण टक्सचं जे मार्किंग केलेलं होतं त्यावरूनच शिलाई करून घ्यायची आहे। याला डबल शिलाई देऊन द्यायची। बघा किती छान असा पफ आलेला आहे, शिवाय कटोरीचा आकारही खूप मस्त आलेला आहे। नक्कीच तुम्ही सुद्धा पेपर पॅटर्नवरून अशी ब्लाऊज कट करून शिलाई करून बघा। आता बघा, एक गोष्ट इथं लक्षात घ्या, बऱ्याच जणींचा असा कमेंट येत असते की ताई आमचं शोल्डर उतरतो, म्हणजे ब्लाऊजचा शोल्डर उतरतो, आम्ही कटिंगमध्ये सर्व बदल केले तरीसुद्धा शोल्डर उतरतं। तर त्यासाठी मी तुम्हाला इथं एक ट्रिक सांगणार आहे आणि त्यासाठी मी काय केलं, धागा चेंज करून घेतला। इथं व्हाईट कलरच्या धाग्याने एक शिलाई दिलेली आहे, अगदी डबल शिलाई, म्हणजे आपण जी आधीची शिलाई दिली होती ना त्यावरूनच शिलाई दिलेली आहे। हे तुमचं लक्षात यावं म्हणून मी धागा चेंज केला। आता जी आपली ही शिलाई आहे ना त्याच्या वरच्या बाजूला मी जिथे मार्किंग केलेलं आहे बघा, ह्याच्या बाजूला बघितलं तर मी गहूभर अंतर घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या टेपच्या 1 ते 1.5 रेषा एवढं तुम्हाला दिसत असतील। इथं 2 शिलाई दिसत असतील, ही पहिली शिलाई आणि ही दुसरी शिलाई। ही दुसरी शिलाई थोडीशी देऊन द्यायची, त्यामुळे काय होतं, कापड तिथं असं खेचलं जातं, म्हणजे आपला हा जो गळा आहे ना हा अगदी अंगाला चिपकून बसतो आणि शोल्डर उतरत नाही। हे त्याच्यामुळे ना ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा। आणि याआधी तुम्हाला ही ट्रिक माहीत होती का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आता तुम्हाला इथं 2 शिलाई दिसत असतील बघा, हे थोडंसं जवळून तुम्हाला दाखवते, अगदी गहूभर अंतरा एवढी तुम्हाला फक्त शिलाई मारायची आहे, पण हा एकदम परफेक्ट असं, त्यामुळे काय होतं, आपलं शोल्डर वगैरे उतरत नाही। आता खालची योगपट्टी शिलाई करून घेऊया। शिलाई करत असताना सुद्धा कोपरा पुढच्या बाजूला आलेला आहे आणि टक्स हा आतमध्ये शिवला जायला नको म्हणून फोल्ड केला।
त्याचबरोबर कटोरीची शिलाई बरोबर पुढच्या बाजूला येत आहे का ते पण चेक केलं आणि जेवढं एक्स्ट्रा कापड होतं तेवढं कट करून घेतलं. हे बघा पुढच्या बाजूला सुद्धा हा कोपरा निघालेला होता. आता बघा मी नेहमी म्हणते नजरेने ब्लाऊज शिवायचा, इथे मला हे कापड सरळ वाटत नव्हतं, त्यामुळे मी काय केलं टेपने असं हे मार्किंग करून घेतलं आणि एक्स्ट्राचं कापड डायरेक्ट कट न करता मी आधी शिलाई केली आणि आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा एवढंसंच अंतर कट केलेलं आहे कापड, पण त्यामुळे आपली इथं हे सरळ आलेलं आहे. आपण पुढच्या बाजूला हुक पट्टी जोडून घेऊया. ती पुढच्या बाजूने फोल्ड करून घेतली आणि आता इथं एक दाबीतपत शिलाई करून घेणार आहोत. इथं एक हलकीशी चोन दिली तरी सुद्धा चालते. त्यानंतर ही पट्टी पुढच्या बाजूला करून इथं दाब शिलाई देऊन द्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आणि ही जेवढी वाढीव पट्टी आहे ती संपूर्ण आतील बाजूला फोल्ड करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता एकदम सरळ अशी ही आपली शिलाई आलेली आहे. आतील फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे. सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचा सुद्धा पार्ट तयार करून घेतला आणि दुसऱ्या बाजूला आपले काय येतात आय येत असतात. आता पाठीमागच्या भागासाठी मी काय केलं टक्सचं मार्किंग करून घेतलं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा ते मार्किंग करून घेतलं. टक्सची शिलाई डायरेक्ट न करता बघा अशा पद्धतीने आधी एक शिलाई देऊन द्यायची त्या मार्किंगवर. असं केल्यामुळे काय होतं ना की कापड व्यवस्थित शिवला जातो, म्हणजे टक्समधून कापड हा सुटत नाही. तर अशा ही ट्रिक शिलाईची नक्की वापरून बघा तुम्ही सुद्धा, त्यामुळे टक्सची शिलाई ही व्यवस्थित येत असते. अशा पद्धतीने हे दोनही टक्स आपले शिलाई करून झालेले आहेत. आता पाठीमागच्या भागाला आपण कमरेची पट्टी जोडून घेणार आहोत. ती एका बाजूने मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि बघा टक्स बरोबर पुढच्याच बाजूला आले पाहिजे हे एकदा चेक करून घ्यायचं आणि पाठीमागच्या बाजूला थोडीशी चोन घेऊन घ्यायची, म्हणजे जेणेकरून ती जी कमरेची पट्टी आहे ती खेचल्यासारखी होत नाही. त्यानंतर अशी ही दाब शिलाई दिली आणि आतील बाजूची शिलाई करताना मात्र आपल्याला 4 नंबरची कच्ची शिलाई द्यायची आहे, म्हणजे हात शिलाई करताना ते आपल्याला उसवायला सोपं जाईल. त्यानंतरचं बघा एक्स्ट्रा कापड हे कट करून घेतलं आणि आपला हा जो पाठीमागचा भाग आहे हा पूर्णपणे तयार झाला आहे. आता बऱ्याच वेळेला ना बऱ्याच जणींचा अशी कमेंट असते की हा पाठीमागचा भाग पुढच्या बाजूला येतो. तर बघा आपली ब्लाऊजची तयार उंची आपल्याला किती पाहिजे होती 14.5 आणि इथं बरोबर 14.5 उंचीचाच हा ब्लाऊज आलेला आहे आणि पेपर पॅटर्नवरून आपण हा कट केला. पेपर पॅटर्नवर याची लांबी किती होती बघा, तयार उंची 14.5 आहे आणि कटिंग आपण केलेली आहे 15.5 इंचावर, म्हणजे शिलाई करून हा बरोबर 14.5 इंचाचा आला आहे. ज्या वेळेला तुमची उंची ही गरजेपेक्षा जास्त होते पाठीमागच्या भागाची, तर त्यावेळेला ते कापड पुढच्या बाजूला येतं. त्यामुळे उंची ही परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे आणि असं हे चेक करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. हा चेकिंग टाईम तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केला तर पाठीमागचा भाग हा पुढच्या बाजूला कधीच येणार नाही, म्हणजे तो जर गरजेपेक्षा जास्त नसेल तर. त्यानंतर आपण काय करूया पुढच्या भागाची सुद्धा चेकिंग करून घेऊया. अशा पद्धतीने कटोरीचा हुबार शेप असतो, त्यामुळे तो तिथे हुबारच राहू द्यायचा. अशी ओढायची नाही, ओढली तर मग ती काय होईल लांब होऊन जाईल. असं ओढायचं नाही. जेवढा तिचा हुबार शेप आहे तेवढंच तिला तसंच राहू द्यायचं आणि बाकीचे पार्ट आपले प्लेन असतात, त्यामुळे ते अशा पद्धतीने मी काय केलं पिन लावून घेतलेले आहेत सर्व बाजूंना. त्यानंतर बघा मी चेक केलं तर आर्म होल आणि गोलाई ही बरोबर आलेली आहे आणि बघा ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला सर्व बाजूंनी कापड व्यवस्थित आहे. आता पाठीमागच्या भागाने चेक केलं तर इथं थोडंसं एक्स्ट्रा दिसलं, हे कट केलं आणि आर्म होलच्या जवळसुद्धा थोडंसं कापड एक्स्ट्रा दिसलं, ते सुद्धा मी कट करून घेतलं आणि अशा पद्धतीने आपला हा इथं चेकिंग टाइम कंप्लीट झालेला आहे. मागील उंची आणि पुढील उंची जर कमी जास्त राहिल्या तर मागील भाग हा पुढच्या बाजूला खेचला जातो. ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या. त्यामुळे इथं मागील आणि पुढील उंची सुद्धा आपली बरोबर असणं गरजेचं असतं. हे बघा हे जर का कापड जास्त असलं तर ते कोणत्या बाजूला येणार, ते पुढच्याच बाजूला येणार. त्यामुळे पाठीमागची उंची ही बरोबर मापात किंवा प्रमाणात असली पाहिजे किंवा पुढील भागापेक्षा पाठीमागच्या भागाची उंची ही जास्त असायला नको, ती अगदी मापाची असली पाहिजे.
हे एक कारण आहे की पाठीमागचा भाग हा पुढे येण्याचं. आता बघा मी इथं चेक केलं तर इथं पुढील उंचीसुद्धा आपली 14.5 आलेली आहे आणि वरच्या बाजूला जेवढं कापड आहे ते शोल्डर शिलाईमध्ये जाणार आहे. म्हणजे पाठीमागची उंची आणि पुढील उंची, ब्लाऊजची संपूर्ण उंची ही सेम असली पाहिजे. दोनही उंची जर कमी जास्त असल्या तर पाठीमागचा भाग हा पुढच्या बाजूला येतो. त्यामुळे दोनही उंची सेम असणं खूप गरजेचं आहे. आता बघा बऱ्याच वेळेला काय होतं ना की पाठीमागचा भाग हा पुढील बाजूला येतो, तर त्याचं दुसरं कारण मी तुम्हाला सांगते. ज्यांची हेवी बस्ट असते ना तर त्यांच्या इथं सुद्धा हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे काय होतं ना, जास्त हेवी चेस्ट साईज असल्यामुळे पाठीमागचा भाग हा पुढच्या बाजूला येतो. तर अशा वेळेला काय करायचं, तर त्यावेळेला काय करायचं असतं आपल्याला, जो पुढील गळा असतो ना तर तो कमी घ्यायचा असतो. म्हणजे जनरली आपण ब्लाऊजचा गळा 6-6.5 इंचाचा घेत असतो. तर इथे जर म्हणजे हा प्रॉब्लेम होत असेल तर त्यावेळेला तुम्हाला गळा 5 किंवा 5.5 इंचाचा घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा हा प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होऊन जाईल. आता आपण शोल्डर शिलाई करून घेऊया. बघा आपण कटिंगच्या वेळेला शोल्डरला उतार हा दिलेलाच असतो. म्हणजे ज्या वेळेला डीप नेक ब्लाऊजची कटिंग करतो त्यावेळेला. तरी सुद्धा बऱ्याच जणींना हा प्रॉब्लेम येतो की ताई आमचं शोल्डर उतरतं. तर त्यांच्यासाठी खास इथं एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला. तर बघा ही शोल्डरची शिलाई आपण ऑलरेडी पहिलेच दिलेली आहे. तर त्याच्या बरोबर खाली बरोबर पाव इंचावर किंवा गहूभर अंतरावर आपल्याला एक शिलाई अजून देऊन द्यायची आहे. मी त्यासाठी इथं वेगळ्या कलरचा धागा वापरला की जेणेकरून तुमचं लक्षात येईल. म्हणजे ज्यांना हा प्रॉब्लेम होत असेल त्यांनी ही ट्रिक नक्की वापरून बघा, यामुळे शोल्डर उतरत नाही. आता बघा इथं तुम्हाला शिलाई 2 दिसत असतील. एक रेड कलरची आहे आणि ही दुसरी व्हाईट कलरची. तर इथं मी थोडंसं गहूभर खालच्या बाजूला मी काय दिलं आहे, तिरकस उतार दिलेला आहे. हे शोल्डर उतरू नये त्यासंबंधीची खास ट्रिक आहे. नक्की फॉलो करून बघा. फक्त कटिंगमध्येच नाही तर शिलाईमध्ये सुद्धा आपल्याला काही ट्रिक फॉलो करायचे असतात की त्यामुळे जेणेकरून शोल्डर उतरत नाही किंवा पाठीमागचा भाग हा पुढच्या बाजूला येत नाही. आणि त्यानंतर बघा आपण इथं पायपिंग करणार आहोत. तर पायपिंगसाठी आपण तिरकस पट्ट्या कट करत असतो आणि त्यांची शिलाईसुद्धा तिरकस असंच करत असतो, जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. आणि मी इथं काय केलेलं आहे, या सर्व पट्ट्या शिलाई करून घेतल्या आणि त्या एकमेकींना जोडून घेतलेल्या आहेत. ही आपली आता पट्टी तयार झाली. याची रुंदी किती घ्यावी हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर मी इथं 1.5 इंच घेतलेली आहे. पण जर का आपण 1.25 इंच रुंदीची जरी पट्टी बनवली ना तरीसुद्धा खूप छान अशी ही पायपिंग येत असते. आणि बघा ती एका बाजूने मी फोल्ड करून घेतली आणि आता हे ब्लाऊजच्या पुढील बाजूला आपल्याला इथं एक दाब एवढं शिलाई करून घ्यायचं आहे. शिलाई करत असताना चेक करायचं की कापड व्यवस्थित आहे ना, म्हणजे आतील फिनिशिंग. हे बघा हे बरोबर मागच्याच बाजूला आली पाहिजे शोल्डरची शिलाई. आणि जिथं शोल्डर आहे ना त्याच्या पुढील बाजूला 1.5 इंच आणि मागील बाजूला 1.5 इंच असं 3 इंच अंतरावर हे मार्किंग करून घ्यायचं. आणि आता म्हणजे ह्या 3 इंच अंतरावर आपल्याला ही जी पायपिंगची पट्टी आहे ना तर ती थोडीशी खेचून घ्यायची आहे. असं केल्यामुळे काय होतं की आपलं शोल्डर उतरत नाही. ही शिलाई संबंधीची शोल्डर उतरू नये म्हणून याची खास ट्रिक आहे. आणि बघा जास्त खेचायचं नाही, मी जसं व्हिडिओत दाखवलं तेवढंच खेचायचं आहे. आणि त्यानंतर पुढे अगदी नॉर्मली आपण शिलाई करतो ना तसंच आपल्याला शिलाई करायचं आहे. आणि सेम प्रोसेस दुसऱ्या बाजूला सुद्धा फॉलो करायची. शोल्डरची शिलाई मागील बाजूला घेतलं, दोनही बाजूंना 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि एवढ्या 3 इंच अंतरावर मी काय करणार आहे, ही बघा इथं पट्टी अशी खेचून घेतलेली आहे. खूप जास्त सुद्धा खेचायची नाही आणि पुढे आपली नेहमीची जशी शिलाई असते तशी शिलाई देऊन द्यायची. हे बघा इथं मी 3 इंचावर खेचून घेतलेलं आहे. ही शोल्डर उतरू नये म्हणून ही ट्रिक नक्की वापरून बघा. त्यानंतर हे कट्स लावून घ्यायचे आहेत. आणि बघा आतील बाजूला वरील कापड हे आतील बाजूला फोल्ड करायचं आणि अगदी पाईपसारखी आपली पायपिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही शिलाई अगदी खाचेत द्यायची आणि अगदी कमी कमी कापड फोल्ड करायचं आणि व्यवस्थित बोटांचा वापर करत आतील जी फिनिशिंग आहे ना ती सुद्धा स्वच्छ असली पाहिजे. आणि इथं बघू शकतात तुम्ही, मी बघा असं थोडंसं अंतर हे कापड फोल्ड करते आणि हा बोटाचा दाब देते. बोटाचा दाब देऊन अगदी खाचेमध्ये जर शिलाई घेतली ना तर आपली पायपिंग अगदी परफेक्ट येत असते. मी हा बोटाचा दाब डाव्या बोटाचाही देऊ शकता किंवा उजव्या बोटाचाही देऊ शकता, जसं तुम्हाला कम्फर्ट असेल तसं तुम्ही करू शकतात. आणि बघा हे थोडं थोडं अंतरच फोल्ड करायचं असतं. पायपिंग ही व्यवस्थित यावी यासाठी मी आपल्या चॅनलवर एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघा. त्यामध्ये खास महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स दिलेल्या आहेत
की जेणेकरून तुमची पायपिंग खूप सुंदर येईल. हवं तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. हे बघा अशा पद्धतीने आपली इथं पायपिंग करून झालेली आहे. खूप छान अशी फिनिशिंगमध्ये पायपिंग आलेली आहे, मस्त एकदम. आणि आतील फिनिशिंगसुद्धा त्याची खूप छान आलेली आहे. आता आपण बाही जोडून घेऊया. बाही बरोबर जी पुढच्या बाजूची आहे ती बरोबर पुढच्या बाजूला ठेवली आणि अंदाज घेतला तर बरोबर मध्याला मध्य मॅच झालेला आहे. आणि बघा कुठेही कापड न खेचता आपल्याला व्यवस्थित अशी ही बाहीची शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा इथं बघू शकता, हा मागील मुंडा आणि हा आहे पुढील मुंडा. छान अशी फिनिशिंग आलेली आहे. आता फिटिंग करताना आपल्याला फिटिंगची शिलाई ही मध्यातून सुरू करत असतो, तर मी मध्यातून म्हणजे आर्महोलच्या गोलाईपासून फिटिंगची शिलाईची सुरुवात केली. एका बाजूला शिलाई दिली, आता खालील बाजूला सुद्धा शिलाई देऊन दिली. आपण इथं लॉक सिस्टमचं शिलाई करणार आहोत, त्यामुळे आतील बाजूने कापड मी फोल्ड करून घेतलं. त्यानंतर बघा कमरेचा चौथा भाग आणि छातीचा चौथा भाग आणि दंडघेराच्या निम्मे असं हे जी माप असेल त्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं. आणि आता इथं फिटिंगची शिलाई देऊया. हे बघा ही पहिली शिलाई झाली. त्यानंतर आपण दुसरी अजून एक शिलाई देणार आहोत आणि ही दुसरी शिलाई करून झाली. त्यानंतर ही तिसरी शिलाई द्यायची आहे. फिटिंगच्या तिथं आपण नेहमी 3 शिलाई देत असतो. अशा पद्धतीने ही आपली ब्लाऊजची शिलाई झालेली आहे. आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा ब्लाऊज मी त्याची बाही जोडणे आणि फिटिंग हे करून घेतलेलं आहे. हे बघा इथं बघू शकतात तुम्ही. आणि बघा इथे बघा आर्महोलची गोलाई अगदी परफेक्ट अशी मॅच झालेली आहे. आणि इथे बघा पायपिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे. इथं आय आणि हुकच्या आपली शिलाई झालेली नाही, त्यामुळे मी इथं पिन लावून घेते. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप छान असा हा ब्लाऊज आपला कंप्लीट शिलाई करून झाला. पफ वगैरे पण खूप छान आलेला आहे. याची कटोरीची गोलाई किंवा कटोरीचा शेपसुद्धा मस्त दिसत आहे. पुढील गळासुद्धा अगदी गोल आला आहे. पायपिंगही छान आलेली आहे. आणि आर्महोलची शिलाई एकमेकांना मॅचसुद्धा झालेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तिथं सांगितलेले टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.